नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत शक्तीच्या उपासनेला महत्त्व आहे. शक्ती ही एकमेव वैश्विक सत्ता मानली गेली आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण विशेष फलदायी आहे. याशिवाय वर्षभर भक्तजन दुर्गा सप्तशतीचे पठण करतात आणि देवी मातेला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद घेतात. दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य किंवा चंडीपाठ. मार्कंडेय ऋषींनी हे देवी महात्म्य संस्कृतमध्ये 700 श्लोकात सांगितले आहे. या ग्रंथाचे एकंदर 13 अध्याय आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे अध्याय पुढील प्रमाणे वाचावे किंवा ऐकावे. अश्विन शुद्ध प्रतिपदा पहिला अध्याय, अश्विन शुद्ध द्वितीया दुसरा अध्याय, अश्विन शुद्ध तृतीया तिसरा अध्याय, अश्विन शुद्ध चतुर्थी चौथा अध्याय, अश्विन शुद्ध पंचमी 5वा व 6वा अध्याय, अश्विन शुद्ध षष्ठी 7वा व 8वा अध्याय, अश्विन शुद्ध सप्तमी 9वा व 10वा अध्याय, अश्विन शुद्ध अष्टमी 11वा 12वा व 13वा अध्याय, अश्विन शुद्ध नवमी 14वा 15वा व 16वा अध्याय. या प्रकारे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे किंवा ऐकावे. मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. जय अखिलार्थदायक भगवती. तव नामस्मरण आणिता चित्ती, सर्व विघ्नांची होऊनी शांती, पुरती इष्ट मनोरथ. मग भक्तीचे ठाई तत्पर, जे असती निरंतर, त्यांची थोरवी मी पामर, काय वर्णू शकेन. ऐसा देवी तुझा महिमा, न कळे वेदादिकांची सीमा, लीन होऊनी स्वये ब्रह्मा, तव चरणी स्थिरावला. तेथे माझी काय प्रौढी, जाया तव गुणानिधीचे पैलथडी, तरी तुझी दासमुखे आवडी, कथा वदवी दयाळे. असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण, सुरथ वैश लादले वरप्रदान, आता प्राधानिक रहस्य पूर्ण, वर्णी येले सुरस भाऊ. शौनक बोले सुतासी, शिष्य पुसे मार्कंडयासी, संशय प्राप्त झाला आम्हासी, तो तुम्हासी निरूपितो. मेधा ऋषीसी पुसून, सुरथ वैश्य गेले तपा लागून, 3 वर्षे आराधन केले त्यांनी देवीचे. देवी होऊनी प्रसन्न, राज्य दिधले नृपा लागून, वैशासी देऊनी परमज्ञान, धन्य केले दोघेही. ही कथा ऐकली पूर्ण, परिसंशय झाला उत्पन्न, कैसे करावे आराधन, तयांसी कैसे निविदिले. स्वामींनी हे कृपा करून, आम्हासी करावे निवेदन. ऐकोणी शौनकाचा प्रश्न, सूत बोलता जाहला, तुम्हा एसाची सुरते, प्रश्न केला मेधा ऋषीते. म्हणे ऋषीवर्या कृपामूर्ते, प्रश्न आमुचा सांगावा. चंडिकेचे अष्टावतार, आम्हा लागी वर्णिले साचार, परितयात कोण थोर, स्वभाव कैसा कवणाचा. हे सांगावे आम्हाला गुण, महादेवीचे स्वरूप पूर्ण, पूजावयासी योग्य कवण, ते आम्हा सांगावे. कोणत्या विधीने कवन, आराधावे स्वरूप पूर्ण, सर्व सांगावे आम्हाला गुण, यासी तू योग्य आहेसी. ऐकोणी ऋषी बोले वचन, राजा हे श्रेष्ठ सत्य जाण, अज्ञासी करू नये कथन, ऐसे वर्णिले पुराणी. परंतु तू आहेसी भक्त, म्हणून सांगोतो निश्चित, नाहीची अवाच्य किंचित, तुझ लागी नरादिशा. सकळांच्या आदींची जाण, महालक्ष्मी असे आपण, सर्व जगाची ईश्वरी पूर्ण, त्रिगुण स्वरूपा आहे ती. त्रिगुण स्वरूपे वर्णिले, परिमुख्य सात्विकी बोलिली, देवता स्वरूपे उत्पन्न झाली, लक्षालक्ष रूपाती. भक्तासी स्वरूप आहे लक्ष, अभक्तासी असे अलक्ष, सर्व व्यापोनी सर्व साक्ष, स्वरूप असे राहिले ते. मातुलिंग गदा खेट, पाणापात्रधारी स्पष्ट, नागलिंग योनी वरिष्ठ, धरती झाली मस्तकी. तप्त सुवर्णा सारिखा वर्ण, तप्त सुवर्णांची भूषणे जाण, सकळ लोक शून्य पाहुण, आपुल्या तेजे पूर्ण केला. शून्य पाहुणी सकळ लोक, दुसरे स्वरूप धरिले देख, केवळ तमोगुण सकळिक, कृष्णवर्णा झाली ती. ती तव महाकाली जाण, भिन्नांजनांसारिखा वर्ण, विक्राळ दाढायुक्त वदन, विशाल लोचन तियेचे. तनूचे ठाई मध्यम आपण, नारी दिसे शोभायमान, कबंद हारा ते उरे करुण, धारण करीती जाहली. शिरांची माळा घातली जाण, एके हस्ती खडग घेऊन, दुजे हस्ती पानपात्र धारण, करीती झाली जगदंबा. तिसरे हस्ती धरिले शिर,
चौथे हस्ती खेटक सुंदर, अलंकृत चतुर्भुज समग्र, शोभतसे महाकाली. ती प्रमदोत्तमा काली तामसी, बोलती झाली महालक्ष्मीसी, नामकर्म देई मजसी, माते तुझला नमो नमः. महाकालीचे ऐकोणी वचन, मग महालक्ष्मी बोले आपण, नामकर्मांते तुझे लागून, देते आता श्रवण करी. महामाया महाकाली उत्तम, महामारी श्रुधातृषा हे नाम, निद्रातृष्णा एकवीरा परम, कालरात्री दुरतया. ही 10 तुझी नामे जाण, कर्मे करुणी प्रतिपाद्य पूर्ण, या तुझ्या नामकर्माते जाणून, पठन करीतो सुख पावे. या परी बोलुनी कालीप्रत, महालक्ष्मी काय करीत, महासरस्वती रूप त्वरित, घेऊनी तिसरी जाली. अतिशुद्ध सत्वगुणे करुण, महासरस्वती झाली जाण, चंद्रासारखी प्रभापूर्ण, धारण करीती जाली. अक्षमाला अंकुशधारी, वीणा पुस्तक येऊनी करी, होती झाली ती श्रेष्ठ नारी, नामे ऐका तियेंची. महाविद्या कामधेनु भारती, आर्याब्राह्मी वाकू सरस्वती, महावाणी वेदगर्भा निश्चिती, धीश्वरी हे 10वे. यानंतर महालक्ष्मी आपण, बोलती झाली दोघी लागून, तुम्ही उभयंताही जाण, कन्यापूर्व निर्मावे. त्या दोघींते ऐसे बोलून, स्वये महालक्ष्मी आपण, कन्यापुत्रांते आपणापासून, निर्मिती झाली तत्काळ. पुत्र तो ब्रह्मदेव जाण, कन्या ती लक्ष्मी सगुण, त्या दोघांते नामाभिधान, ठेविती झाली जगदंबा. विधी हिरण्यगर्भ विरिंची धाता, ऐसी पुत्राची नावे ठेवी माता, श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्वता, कन्येची नावे ठेवली. त्यानंतर महाकाली आपण, कन्यापुत्रांते आपणापासून, उत्पन्न करीती झाली जाण, मने करुण क्षणमात्रे. पुत्र तो महादेव देख, कन्या ती सरस्वती सम्यक, त्या दोघांते नामे अनेक, ठेविती झाली महामाया. नीलकंठ रक्तबाहू शंकर, श्वेतांग कपदी चंद्रशेखर, त्रिलोचन रुद्रस्थानु ईश्वर, नामे ठेवली पुत्रांची. सरस्वती त्रयी विद्यास्वरा, कामधेनु आणि भाक्षाक्षरा, नामे ठेविती सुंदरा, कन्ये लागी ते काळी. त्यानंतर महासरस्वती, कन्यापुत्राते झाली निर्मिती, पुत्र तो महाविष्णू निश्चिती, कन्या गौरी परियेसा. नंतर त्या उभयांसी, नामे ठेविती झाली कैसी, तिची ऐकावी वेंगेसी, स्वस्थ चित्ते करुणिया. विष्णू कृष्ण ऋषिकेश, वासुदेव जगन्निवास, जनार्दन ही नामे विशेष, पुत्रा लागी ठेविली. उमा सती चंड गौरी, सुभगा शिवा आणि सुंदरी, ही कन्येची नामे सत्वरी, ठेविती झाली ते दवा. या प्रकारे युवती जाण, पुरुषत्व पावल्या आपण, ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान, ज्ञान नयन जयांसी. महामायेच्या स्वरूपाते, ज्ञाने जाणती जे जाणते, इतर ज्ञानी नेनते, न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मीजी तिने, सरस्वती दिदली ब्रह्मम्या कारणे, विष्णुई तिचेची आज्ञेने, लक्ष्मी ते वरिता जाहला. भ्रतार गौरीचा आपण, महादेव जाहला जाण, ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञे करून, तिघेही जाहलेन कुटुंबी. उत्पत्ती स्थिती प्रलयास, सामर्थ्य दिदले तिघांस, ब्रह्मा घेऊनी सरस्वतीस, यथासुखे राहिला. सरस्वतीसह वर्तमान, एकत्र होऊनी चतुरानन, ब्रह्मांडाते करुणी उत्पन्न, चराचराते निर्मिले. ब्रह्मांडासहित जे जे सर्व, त्या त्या संवारी महादेव, गौरीसहित होऊनी अपूर्व, प्रलय करिता जाहला. ब्रह्मांडांमध्ये जे जे निर्माण, स्थावर जंगमादी असे जाण, त्यातेच नारायण, पालन करी लक्ष्मीसह. सर्व सत्वमयी आपण, महालक्ष्मी असे जाण, सकळांची ईश्वरी पूर्ण, महामाया जगदंबा. तीच मूळ प्रकृती साचार, असती झाली निराकार, पुढे होती झाली साकार, तीच गुणमयी प्रकृती. जे जे दृश्यमान पहावे, आणि श्रोते श्रवण करावे, जे जे मानसी कल्पावे, माया रूप तितुकेही. जे जे नामरूपात्मक सकल, ते ते मायेचे स्वरूप केवळ, ब्रह्मा विष्णू महेश्वर सुधाळ, मायापुत्र देही पै. असो या प्रकारे करुण, महालक्ष्मी श्रेष्ठ जाण, सर्वदा तियेचे आराधन, प्रेमभावे करावे. या अध्यायी निरूपिले, प्राधानिक रहस्य वहिले, पुढील अध्यायी गायिले, वैकृतिक रहस्य अपूर्वजे. याचे करिता श्रवण पठण, सर्व बाधा होती शमन, आणि सर्व संकटांपासून
मुक्त होय क्षणमात्रे. त्या लक्ष्मीसी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती. राममुखे ग्रंथ पुढती चालवी माते आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे श्री भगवती महात्मे प्राधानिक रहस्य वर्णनम नाम चतुर्दशोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. सूत शौनकाते सांगत मार्कंडेय शिष्या निरोपित. मेधासुरथासी कथित ध्यानपूजन देवीचे. ऋषी म्हणे नृपा लागून ऐके देवीचे ध्यानपूजन. देवी असे त्रिगुणा आपण राजसी तामसी सात्विकी. त्रिप्रकारांची देवी जाण विश्वस्वरूपे सर्व आपण. चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णिती. हरीची योग निद्रा भगवती ईस महाकाली ऐसे म्हणती. ती तमोगुणा असे निश्चिती मधुकैटभ मर्दिनीती. मधुकैटभ नाशार्थ जाण स्तविता झाला कमलासन. तिचे स्वरूप करीतो वर्णन ध्यान ऐके राजेंद्रा. दशवदन दशभुज दशपाद अनंत तेज. कृष्णवर्णाती तेजपुंज विराजमान दिसतसे. तीन नेत्रांची शोभे माळा यास्तव दिसतसे सोज्वळा. तैशाची दंत दाढा सकळा भयंकर रूप दिसे. रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसतसे स्त्रीची. दाही हस्तकी आयुधांची प्रभा फांके दशदिशा. खडग बाण गदा शूळ शंखचक्र भ्रुशुंडी केवळ. परिघ कार्मुक शिरकमळ गळत रुधिर धरी करी. तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दूरतया. आराधिता पूजितो तया वश्य करी चराचर. आता सर्व देव शरीरापासून जी का प्रकट झाली भवानी. अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष. महिषमर्दिनी ती जाण श्वेत असे तियेचे आनन. जियेचे भुज नीलवर्ण श्वेतस्तन मंडल जिचे. रक्तमध्य शरीर जाण रक्तमय असते जियेचे चरण. जंघा उरु रक्तवर्ण अत्यंत मद जियेचा. अत्यंत चित्र जियेचे जघन चित्रमाल्यांबर भूषण. अंगी शोभे चित्रानुलेपण कांतिरूप सौभाग्यशील. अष्टदश भुजा देवी प्रेमभावे ती पूजावी. जी सहस्र भाऊ वैभवी शोभतसे जगदंबा. अष्टदश हस्तकी जाण आयुधे करीतसे धारण. दक्षिणाध करापासून क्रमे करुण सांगिजती. अक्षमाला कमलबाण खडग वज्र गदा धारण. चक्र त्रिशूल जाण शंख घंटा पाशतो. शक्तिदंड आणि चर्म चाप पाणपत्र कमंडल उत्तम. ही अष्टदश आयुधे परम अलंकृत भुजतीही. सर्व देवतामयी जाण ईशा महालक्ष्मी आपण. भावे करी जो आराधन लोकस्वामी होयतो. सर्व लोकांचा होयपती तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती. तयाची आज्ञा वागविती इंद्रादी सर्व सुरवर. आता गौरी देहापासून जी का झाली उत्पन्न. जी सत्वगुणैक निधान महासरस्वती ती. जी सुंभासुर निवर्हिनी साक्षात वर्णिली भवानी. जी अष्टभुज आयुध पाणी आयुध तिची सांगतो. बाण मुसल शूल चक्र शंख घंटा लांगल कार्मुक. अष्टहस्तकी आयुधे देख धरती जाहली राजेंद्रा. ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देतसे तत्वता. शुंभ निशुंभांसी समरता करीती झाली जगदंबा. नरेंद्र या प्रकारे करून मूर्तीची स्वरूपे केली वर्णन. या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी. महालक्ष्मी अष्टादश भुजा जेव्हा तियेची करावी पूजा. अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. मध्य देवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन. पृष्ठभागी त्रयमिथुन पूजावे ते सांगतो. स्वपत्नीसह चतुरानन मध्ये तयांचे करावे पूजन. गौरी सहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मी सहित नारायण तयाचे वामभागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश भुजा देवी महालक्ष्मी स्थापावी. तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टभाऊ सरस्वती वाममागी पूजावी निश्चिती.
तैसेची काल मृत्यू ते पूजिती दक्षिणोत्तर क्रमाने. व्हावे सर्वारिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभाते झाली मारती तियेची पूजा करावी निश्चिती ऐसे चित्री वाटेल. तैतिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मी पूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊनिया. अग्रभागी देवीत्रय जाण पृष्ठी मिथुनत्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामांप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांदा स्कंदजननी. सहावी जाणावी कात्यायनी कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण सिद्धिदात्री नववी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करुण पूजा काळी पूजाव्या अथवा वैश्वानर पीठाचे ठाई. नवशक्ती ते वर्णिले पाही त्यांची नामे एक लवलाही. त्या पीठदेवता जाणाव्या. पिता श्वेता अरुणा जाण कृष्णा धूम्रा तीव्रा आपण. स्फुलिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वालिनी ती नवविपई. पूजन या नवशक्तींचे अवश्य आधी करावे साचे. रुद्रविनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करुण सांगितले पूजा विधान. नमो दैवे या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तवावी. अवतारत्रयात्री पूजा जेव्हा करावी महाराजा. संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्यांची त्यांची म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार तिचेची हे तीन अवतार. कार्यार्थ केतले समग्र संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिकेते सर्वथा. ती भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी तत्वता. अर्ध्यादी भूषणे गंधाक्षता पुष्पधूप दीप नैवेद्य. राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तियेसी अर्पावा. सुरा मांस रुधिराक्त बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मणे यथार्थ क्षत्रियाने करावा. यथाधिकारे बली करुण मग देवीसे करावे नमन. आचमनीय सुगंध चंदन करोद्वर्तन अर्पावे. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. सद्रदित अंतःकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागी मंत्र असे नवाळण त्याची नव अक्षरे पूर्ण. मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख एकादश असती सम्यक. ऋषी छंद देवता ध्यानादिका अनुक्रमे करावे. नवार्ण मंत्राचा जप जाण पाठापूर्वी शत करुण. पाठाअंतीही शत आपण जप करावा मंत्राचा. तरीच चंडीपाठाचे फळ प्राप्त होतसे शीघ्र केवळ. नाहीतरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे. यथाविधी ग्रंथपूजन आद्यंतती करावे संपूर्ण. आद्यंती प्रणव लावून चंडीपाठ करावा. उत्कीलन रात्री सुक्त देवी सुक्त जाण. पाठारंभी करावे पठन पाठांती संपूर्ण पठण निवेदन करावे. देवी कारणे जप निवेदन सुरम्यादी अष्टमुद्रा दर्शन अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण पाठानुक्रमे करावे. सुरभी ज्ञान शूर्पयोनी कुर्म पंकज लिंग निर्यानी या अष्टमुद्रा तच्छनी जपा अंती दाखवाव्या. एकचरित्र करणे पठण तरी मध्यम वाचावे संपूर्ण. मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठ करू नये. अर्धपाठ केला असता विघ्न होतसे तत्वता. ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असती पै. प्रथम चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट. 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ अथवा 2 वाचावी. तैसाची अंत्यचरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट. वाचावे 3 पाठ वरिष्ठ अथवा 2 वाचावे. कोणत्याही चरित्राचा पाठ नवाचा अर्थ साचा ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना. असो या महात्मे स्तवन करुणी करावी प्रदक्षिण. साष्टांग घालून या नमन मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापण. वारंवार निरालस्य होऊन प्रार्थावी ती जगदंबा. प्रतिश्लोकी करावे हवन ऐसे येथे आहे वर्णन. या सप्तशतीचा जाण
हवण प्रकार सांगतो. डामरादी तंत्रसार ग्रंथी मंडनकृत मालमंत्र पद्धती भैरवादीत सर्व तंत्राची युक्ती पाहुनी येथे सांगेन. या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानांचे प्रकार वर्णिले असती सविस्तर अनुक्रमिक परियेसी. 1 नवरात्र विधान जाण, 2 नित्यचंडी विधान, 3 नवदुर्गानुष्ठान कालरात्री 4थी, 5वी नवचंडीती जाण, 6वी शतचंडी आपण, सहस्त्रचंडी 7वी पूर्ण हे 7 प्रकारे जाणावे. सहस्त्रचंडी प्रकारे करून लक्षकोटी चंडी करावी पूर्ण. आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र नवमीपर्यंत जाण उपवास अथवा नक्त करून अथवा एकभुक्त असावे. उपवासाचे उत्तम फळ, नक्ताचे मध्यम असे केवळ, एकभुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एकभुक्त व्रताचरण तीही बक्षावे हविष्यान्न अथवा अयाचित भषण फळ उत्तम तयाचे. न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ, स्वकीय वर्णदत्त सकळ तेची उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान. प्रतिदिन एक पाठ जाण, नवपाठ करावे. करुणी संपुटित मंत्र नवार्ण, कवच अर्गला किलक जपुण, सरहस्य करावे पठण, विप्रद्वारा स्वयेवा. नवमीच्या पाठासुद्धा जाण, अष्टमीस करावे पाठ दोन. अष्टमी दिवशी अधिवासन होमारंभ करावा. नवमी दिवशी होम समाप्ती करोणी अर्पावी पूर्णाहुती. एक कुमारी निश्चिती प्रतिदिनी जेववावी. सुवासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण, परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले. नवनिवासिनी एक कुमारी फळ समान असे निर्धारी, पायसतील घृत औधारी ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम, येते नाही दशांश होम, बहुपाठ करविता उत्तम, प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण, तेने स्वगृह्य विधी पाहून मगे करावे पात्रासादान, ऐसे येथे वर्णिले. सप्तशतीचे पुरच्छरण 4 प्रकारचे असे जाण, जप होम तर्पण मार्जन उत्तरोत्तर अधिक फळ. पाठ देवीचे आमंत्रण, हवण हे देवीचे भोजन, तर्पणे करुणी रोगशमन, कुष्ठजाय मार्जने. जप यथोक्त पाठे करुण, होम तो मंत्र विभागे जाण, ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी. तर्पयानी ऐसे म्हणून मग करावे तर्पण, मार्जयामी येणे मार्जन, देहशुद्धी होतसे. धनवंत तो तेने पाही, होम करावा सर्वदाही, निर्धनासी कारण नाही, तेने पाठ मात्र करावा. सर्वांहुनी उत्तम देख, श्रवणपठणाचे फल अधिक, 12वे अध्यायी सकळीक देवीने स्वये वर्णिले. नवरात्राचे ठाई जाण, रात्री करावे देवी पूजन, त्याचे अधिक महिमान, जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण अथवा कराव्या निरूपण, महोत्सव देवीचा जाण यथाशक्ती करावा. सर्व अनुष्ठानी जाण, हाची विधी सांगितला पूर्ण, ऐसे वर्णिले नवरात्र विधान. आता पुढे श्रवण करा. पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त, शुक्ल चतुर्दशी पासून निश्चित, पुन्हा शुक्ल चतुर्दशीपर्यंत 30 दिवस नित्यचंडी. प्रतिदिनी एक पाठ करोणी, 30वा पाठ करावा पूर्वदिनी, ते दिवसी अधिवासन योजुनी पुण्याह वाचन करावे. 30वे दिवशी दशांश होम, पायसतील घृते उत्तम, दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे. नित्य एक कुमारी भोजन, व्रतस्थ असावे 30 दिन, सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे. जपासी न घडे होम स्पष्ट, तेने करावा दशांश पाठ, तर्पण मार्जना भावे निकृष्ट, दशांश पाठ करावा. असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान. पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त, शुक्ल षष्ठीपासून निश्चित, शुक्ल चतुर्दशीपर्यंत 9 दिवस नवदुर्गा. प्रतिदिन एक पाठ करोणी, 9वा पाठ करावा पूर्वदिनी, ते दिवसी अधिवासन योजुनी होमारंभ करावा. 9वे दिवशी मुख्य होम, पायसतील घृते उत्तम, यथावकाशे तर्पण मार्जन परम, दशांशता येथे नाही. प्रतिदिनी एक कुमारी
पूजन करावे अवधारी, नवदुर्गा व्रत यापरी, संकटनाशन करावे. ऐसी या प्रकारे जाण, केले नवदुर्गा व्रत वर्णन. आता कालरात्री निरूपण, सांगतो ते श्रवण करा. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त, कृष्ण षष्ठी पासून निश्चित, कृष्ण चतुर्दशी पर्यंत 9 दिवस कालरात्री. एक पाठ प्रत्यही करुणी, नवम करावा पूर्वदिनी, अष्टमदिनी अधिवासनी, पुण्याह वाचन करावे. नवमदिनी मुख्य होम, पायसतील घृते उत्तम, यथाविधी तर्पण मार्जन परम, नेम दशांशता येथे नसे. प्रतिदिनी एक कुमारी, पूजन करावे अवधारी, संकटकाळी ही चतुरी, कालरात्री योजावी. असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण, संक्षेपे केले तुझ लागून. ही 4 विधाने सांगितली. या चहुविधानांचे ठाई, पाठ एक करावा पाही. एक कुमारी भोजन तेही, प्रत्येक दिवशी करावे. होमाची मुख्य द्रव्ये जाण, त्यांचे केले निरूपण. समिधा उपद्रव्यांचे वर्णन, होमविधानी सांगूते. आता नवचंडीचे विधान, सांगतो मी तुझ लागून. एक चित्ते करी श्रवण, नवचंडी प्रकार तो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे 9 दिन, 9 दिवसवरी अनुष्ठान, नवचंडीचे बोलिले. प्रतिदिनी एकोत्तर वृद्धिपाठ, 9 दिन करवावे स्पष्ट. नवमदिनीचे नवपाठ वरिष्ठ, अष्टमदिनी करवावे. पाठार्थ वरावे ब्राह्मण, प्रतिदिनी एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्र जाण, अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ, दुसरे दिवशी 2 स्पष्ट, तृतीय दिनी 3 वरिष्ठ, ऐसे एकाधिक प्रत्यही. एवं नवमे दिवशी नवपाठ, ते करावे अष्टमी दिनी स्पष्ट. अधिवासन करुणी नीट, पुण्याह वाचन करावे. नवमी दिवशी दशांश होम, पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनांचा धर्म, दशांश माणे करावा. प्रथम दिनी कुमारी 1, द्वितीय दिनी 2 देख, तृतीयेसी 3 सम्यक, चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी एक रुद्धी करुण, कुमारिकांचे करावे पूजन. नवमी दिवशी नवदान, कुमारिका पूजाव्या. एवं पंचतत्वारिशत, पाठ करवावे यथास्थित. तितुक्याची कुमारी निश्चित, सुवासिनी तितुक्याची. ब्राह्मण पंचतत्वारिशत, भोजनी करावे सर्वांतृप्त, अथवा यथाशक्ती निश्चित, ब्राह्मण करावे पाठार्थी. असो या प्रकारे करुण करावे नवचंडी व्रत जाण, करिता याचे अनुष्ठान, सर्व संकटे निरसती. आता शतचंडीचे अनुष्ठान, सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून, आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठ शत, संपवावे 4 दिवसांत. 5वे दिवशी निश्चित, होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रुण, दशोत्तर रुद्धी पाठ जाण, प्रतिदिवशी करवावे पूर्ण. चतुर्थ दिवशी शत होती. यापरी द्विजमुखे करुण, शतपाठ करवावे जाण. चतुर्थ दिवशी संपवून अधिवासन करावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण, दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. तिसरे दिवशी 30 द्विज, चौथे दिनी 40 सतेज. ऐसे शत द्विजमुखे पाठ सहज, करुणी शतचंडी करावी. ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवशी अधिवासन, नांदी श्राद्ध पुण्याह वाचन, चतुर्थ दिनी करावे. पंचम दिनी दशांश हवन, करावे दशांश तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन, दशोत्तर रुद्धी करावे. अथवा 5वे दिवशी जाण, नांदी श्राद्धांत पुण्याह वाचन, करोणी दशांश होम तर्पण, पूर्णाहुती अर्पावी. प्रथम दिवशी कुमारी 10, दुसरे दिवशी पूजाव्या 20, तृतीय दिनी कुमारी 30, चतुर्थीसी 40 असाव्या. कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर रुद्धी सुवासिनी, तैसेची ब्राह्मण सर्व मिळवणी समारंभ करावा. जरी होम तर्पण मार्जन कदा न गळे आपणासी जाण, तद्वावे दशांश पाठ प्रमाण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती. असो या प्रकारे करुण शतचंडीचे अनुष्ठान, करिता सर्वासी कल्याण, प्राप्त होय निर्धारे. याचे करिता अनुष्ठान, सर्व बाधा जाती निरसून, सकळ संकटापासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्रचंडी अनुष्ठान, सांगतो ते करावे श्रवण. पूर्ववत शुभ दिन पाहून, आरंभावी सहस्रचंडी. सप्तशतीचे पाठ सहस्त्र,
चहू दिवसात करावे समग्र, 5वे दिवशी होम सत्वर, दशांश भागे करावा. शतब्राह्मण आमंत्रण, शतोत्तर रुद्धी पाठ जाण, प्रतिदिवशी करवावे पूर्ण, सहस्र होती 4थ्ये दिवशी. प्रथम दिवशी 100, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी 300 निश्चित, 400 4थ्ये दिनी. 100 ब्राह्मणद्वारा, सहस्र पाठ वेगे करा, याद्वा शशोत्तर रुद्धी द्विजवरा, आमंत्रावे अनुक्रमे. प्रथमा दिवशी शतब्राह्मण, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके 4थ्ये दिनी. 4थ्ये दिवसा समाप्ती, करावी सहस्रचंडी निश्चिती, स्वस्ती वाचन अधिवास स्थिती, चतुर्थ दिनी करावी. पंचम दिनी दशांश हवण, दशांश करावे तर्पण मार्जन, प्रतिदिनी कुमारी भोजन, शतोत्तर रुद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी शत, द्वितीय दिनी 200 निश्चित, तृतीय दिनी 300 पर्यंत, 4 शतके 4थ्ये दिनी. आद्य दिनी सुवासिनी शत, द्वितीय दिनी 200 निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत, 4 शते 4थ्ये दिनी. एवं सहस्र संख्या ब्राह्मण, सहस्र कुमारींचे पूजन, तितुक्याची सुवासीन जाण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती. जरी होम तर्पण मार्जन, कदा न घडे आपणासी जाण, तद्भावी दशांश पाठ पूर्ण, सहस्र चंडीचा करावा. श्रवण पठणांचे केवळ फळ, 12वे अध्यायी वर्णिले सकळ, म्हणून जे करावे ते सफळ, होत असे निश्चिये. असो या प्रकारे करून, सहस्रचंडीचे केले वर्णन, याचे करिता अनुष्ठान, सर्व बाधा निरसती. सहस्रचंडीचे अनुष्ठान, पाहोणी लक्ष कोटी चंडी जाण, करावी सामर्थ्य असलिया पूर्ण, द्रव्य बळे करुणिया. ब्रह्मचारियासी जाण, सिद्धी होय पाठे करुण, गृहस्थासी मुख्य हवण, तर्पण करणे वानप्रस्थी. संन्यासियासी मार्जन, मुख्य बोलिले असे जाण, आश्रम परत्वे धर्मपूर्ण, सिद्धी कारणे निवेदिले. अतिसंकट महोत्पात, महाभय जहालिया प्राप्त, वंशवृद्धी वावया निश्चित, शतचंडी करावी. अनावृष्टी महामारी, महारोग व्यापता शरीरी, बालग्रह ब्रह्म राक्षस फेपरी, यांसी शतचंडी मुख्य असे. शतचंडीचा मंडप जाण, सांगतो मी तुम्हा लागून, शुभ मास मुहूर्त पाहून, मंडप जाण करावा. षोडश स्तंभ मंडित जाण, चतुद्वारे करावे निर्माण, शतचंडी मंडप प्रमाण, सांगितले तुझ लागी. सहस्रचंडीच्या मंडपा, 20 स्तंभ निर्मावे नृपा, ध्वज पताका कटादी साक्षेपा, शोभा तयासी आणावी. करावे चतुद्वार मंडित, वस्त्रादिके शोभा बहुत, मंडपामध्ये वेदिका निश्चित, देवी तेथे पूजावी. देवीच्या ईशान्येसी जाण, ग्रहपीठ करावे निर्माण, पाहोणिया नैऋत्य कोण, वास्तुपीठ निर्मावे. देवीपीठाच्या पश्चिमेसी, कुंड निर्मावे होमासी, मेखलायोनी कंठासी, यथाविधी निर्मावे. सहस्त्रोमाचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड निर्माण, लक्षरुद्धीचे ठाई प्रमाण, हस्तरुद्धी करावी. सहस्रचंडीचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड प्रमाण, शतचंडी कुंडाचे मान, 2 हस्त चतुरस्त्र. शतचंडीचे दशांश हवन, त्याहुणी जे हवन न्यून, हस्तमात्र कुंड प्रमाण, अथवा संडिले निर्मावी. पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका, हस्तमात्र निर्मावी देखा, मध्ये देवीची वेदी सुरेखा, अष्टकोणा निर्मावी. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ, तदुपरी निर्मावे वरुण मंडळ, अथवा सर्वतोभद्र केवळ, वेदीवरी निर्मावे. नाना दीप रंगमाळा काढून, विचित्र मंगलवाद्ये वाजवून, देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिमा प्रमाण, शिलामृतिका धातू रत्न, काष्ट वालुका चित्रलेखन, मनोमय या 8 जाणा. शिलामय उच्च चतुरंगुळ, वितस्ती उच्च धातूची केवळ, उच्च द्वादशांगुळ सकळ, काष्टमयी निर्मावी. काष्टमय प्रतिमेचा विस्तार, चतुरंगुळ करावा सुंदर, मृत्तिकामय प्रतिमा साचार, 24 अंगुळे उच्चती. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार, षडंगुळ असावा साचार, रत्नांची प्रतिमा ती सुंदर, अंगुष्ट पर्व मात्र निर्मावी. सकळ प्रतिमा ज्या त्याहून, मृन्मय प्रतिमा वरिष्ठ जाण, ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण, महिमयी म्हणोनी. महिमयीचे आराधन, सुरथराजा करुणी जाण, सावर्णी मनु झाला पूर्ण, 14मध्ये श्रेष्ठ तो. असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा,
अष्टादशभुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुज असे सुगम. यद्वा चतुर्भुज करावी ती एकची करिता निर्माण. सर्व देवता संतुष्ट पूर्ण आता एकाग्र होऊन एकची ध्यान तिहींचे ध्यान. या माता मधुकैटभ प्रमथनी या महिषोन्मुलिनी या धूम्रेषण चंडमुंड मथनी या रक्तबीजाशणी शक्ती शुंभ निशुंभ दैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्तिशिता मा पातु विश्वेश्वरी. ऐसा वर्णिला ध्यान प्रकार आता सांगतो यंत्रोद्वार. जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी बैसेवरी. यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळ न होय पूर्ण. ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये. आतमध्ये काढून त्रिकोण त्याचे बाहेरी षटकोण जाण. त्याचे बाहेरी वृत्तवेष्टून बाह्यष्टदळे काढावी. त्याचे बाहेर धरणीत्रय चतुरस्त्र काढिता होय. त्याचे बाहेर करावी सोय चतुद्वारांची. ऐसे यंत्र निर्मुनी निश्चित पंचरंगे करावे शोभिवंत. तेथे देवी येऊनी बैसत संशय नाही सर्वथा. सुवर्ण रौप्य ताम्र जाण त्याचे यंत्र करावे निर्माण. ते देवीचे कल्पोणी आसन यंत्रावरी स्थापावी. उदक अथवा गोमये करुण तेने यंत्र करावे निर्माण. शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे. जितुके शक्तीपर पूजन तितुके यंत्री करावे जाण. अग्निपासी उष्णतापूर्ण तेसी देवी यंत्रापासी. देवी पर असे जो का होम कुंड अथवा स्तंडिले परम. संस्कार काळी यंत्र उत्तम अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून जो आपणासी करी रक्षण. भूत प्रेत पिशाच जाण बाधा न करी तयासी. अगर कस्तुरी गोरोचन कुंकुम मासी नख चंदन. अष्टम तगरांचे गंध जाण गंधाष्टक देवीचे. आता नाना ओम द्रव्ये जाण त्यांचे करीतो निरूपण. पायस तिल घृत ही पूर्ण मुख्य द्रव्ये होमाची. दधी क्षीर आणि घृत येणे वीर्यवृद्धी होय निश्चित. तिल तंडुले बळाद्भुत यवे बंधुबळ पावेतो. समिधा अश्वत्थ पलाश जाण अर्क अपामार्ग दले करुण. पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी प्राप्त तयासी. धत्तुर पुष्पे मलिका जाती जपा कुसुमे होमे करीती. शिव संतुष्ट होय निश्चिती शत्रु विनाश होतसे. बिल्व नारंगी नारिकेळे डाळिंब द्राक्षे निंबू फळे खर्जूर पूग बकुळे कमळे होमिता तुष्टी होतसे. दुर्वांकुर कुश आम्रफळ करवीर भष्य भोज्य गुगुळ अन्न इशू गोधुमे सकळ कार्यसिद्धी होतसे. असो या प्रकारे करुण सामग्री सिद्ध करावी जाण. शाक्त धर्मे करावे स्नान अभ्यंग मर्दन करावे. शाक्त धर्मे संध्योपासन पश्चिमद्वारे सह ब्राह्मण करावे मंडप प्रवेशण मंत्रघोषे करुणिया. मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करुण. मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण प्राणप्रतिष्ठा करावी. गणेश पूजा स्वती वाचन नांदी श्राद्धांत करावे जाण. करोणी आचार्या दिवरण ऋत्विगादी यथाविधी. अंतमातृका बहिर्मातृका करावे केशवादी न्यास देखा. नवारणाचे न्यास सकळिका एकादश करावे. मग करावे देवीचे ध्यान मानसोपचारे पूजन. शंख पूजा करावी जाण यंत्रावरी ते काळी. पीठदेवतांचे पूजन मग सर्वतो भद्र मांडोन. ब्रह्मादी देवता पूजून कलश स्थापन यथाविधी. पूर्णपात्री रक्तवस्त्रावरी यंत्र काढावे अवधारी. यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी. अनुक्रमे मंत्रपूजन उष्णोदके मंगलस्नान. श्रीसुक्त देवी सुक्त म्हणून अभिषेक करावा. दुर्गा सरस्वती सुक्त जपोण देवीस घालावे महास्नान. पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्र पुष्पे अर्पावी. आवरण देवतांचे पूजन शेषपूजा करावी संपूर्ण. मग चतुष्षष्टी योगिनी पूजन बलिदान करावे. करोणी कुमारी पूजन कुंड संस्कार करावा जाण. कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त. सूर्यकांतापासून जाण अग्नी करावा उत्पन्न. अथवा अग्निहोत्र गृहांतून अग्नी आणून स्थापावा. कवच अर्गला किलक मुख्य त्रयोदश अध्याय देख. रहस्यांचे अध्यायत्रिक होम सर्वांचा करावा. किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवण. कवच अर्गला किलक वर्जोन रहस्यत्रय वर्जावे.
अथवा सामर्थ्य नसता जाण नवार्ण मंत्रे करावे हवन, अथवा नमोदैवे मंत्रे करुण हवन सर्वांचे करावे, अथवा जयंती मंगलाकाली येणे करावा होम सकळी, संतुष्ट होतसे महाकाली महालक्ष्मी सरस्वती. पीठ देवता आवरण देवता यांच्या नाममंत्रे होम तत्वता, मुख्य होमाचे आद्यती करिता घृताहुती अर्पाव्या. नित्यचंडी होमाचे ठाई जाण एकेकास 30 आहुती अर्पण, नवरात्री नवदुर्गा हवण कालरात्री तिसरी ती. या तिन्ही हवनांचे ठाई दशाहुती अर्पाव्या लवलाही, नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या. शतचंडीचा होम करिता शताहुती अर्पाव्या तत्वता, आणि सहस्रचंडी होमिता सहस्राहुती अर्पाव्या. मग स्विष्टकृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती, पीठदान आचार्य प्रति ऋत्विजांसी दक्षिणा. सामर्थ्य असलिया जाण वस्त्रे अलंकार भूषण सर्वांसी करावे अर्पण, ब्राह्मण भोजन करावे. आता कामना परत्वे हवन मुख्य द्रव्ये करावे जाण, संपुटित करावा मंत्र नवार्ण त्या मंत्री योजावा. विद्या कामना असता जाण वाग्भव संपुटित करी पूर्ण, लक्ष्मीपुत्र प्राप्ती लागुण कामराज संपुटित. मधुकैटभ विद्रावी हा मंत्र त्याचा जप करिता पवित्र, राजचोरादी भय समग्र नाश पावे सर्वही. जयंती मंगला येणे देख जाती महामार्यादी उपद्रव अनेक, देही या आदिमंत्रे सम्यक सौभाग्य कामना प्राप्त होती. वंदितार्घी युगे येणे राजसन्मान प्राप्त होणे, स्फोटादिव्याधी नाशा करणे रक्तबीज वदे हा मंत्र. अचिंत्य रूप हा जपता मंत्र, जाय हृदय संताप सर्वत्र, नतेभ्या सर्वदा पवित्र सर्व पाप क्षय करी. स्तुवदभ्यो भक्ती पठ्ठा मंत्र सर्व व्याधी नाश क्षिप्र, चंडिके सतत हा पवित्र येणे संतुष्ट जगदंबा. देही सौभाग्य हा मंत्र आरोग्य कामना पूर्ती सर्वत्र, विदेही द्विषता हा पवित्र येणे उच्चाटन होतसे. विद्यावंते यश हा मंत्र विद्या यश लक्ष्मी सर्वत्र, विदेही देवी कल्याणम हा पवित्र येणे कुटुंब संरक्षा. प्रचंड दैत्य दर्पग्ने हा मंत्र वादव्यवहारी जय सर्वत्र, चतुर्भुजे चतुर्वक्र येणे पुरुषार्थ सिद्धिती. कृष्णेन संस्तुते हा मंत्र येणे मंत्र सिद्धी सर्वत्र, हिमाचल सुता हा पवित्र जपता तपयोग सिद्धिती. सुरासुर शिरो हा मंत्र येणे जनवश होती सर्वत्र, इंद्राणीपती येणे पवित्र चित्तशुद्धी होतसे. देवी प्रचंड दोर्दंड मंत्र जलोदर नाशी सर्वत्र, देवी भक्तजनो हा पवित्र येणे पर्जन्य रुष्टिती. पत्नी मनोरमा हा मंत्र याचा जप करिता पवित्र, पत्नी प्राप्त होय क्षिप्र संशय नाही सर्वथा. प्रतिश्लोकी प्रतिचरिती मंत्र योजावे आदी अंती, अथवा लक्ष जप केलिया निश्चिती दक्षांश होम करावा. प्रथमाध्यायी मंत्र साधन सांगितले तुझ लागुण, तेसेची येथे करिता पूर्ण मंत्रसिद्धी होतसे. आता तुम्ही करावे श्रवण जे का नियमधारी ब्राह्मण, सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करती, त्यांचीच फल होय प्राप्त इतरांचे व्यर्थ जात, ते नियम सांगतो निश्चित श्रवण आता करावे. क्षमा सत्य दया दान शौच इंद्रिय निर्गह जाण, देवपूजा अग्निहवन संतोष चौर्य वर्जनते. आमिष वर्जन करावे येथे नेमिले असे स्वभावे, मुख्य आमिष ते जाणावे मांस ऐसे म्हणती तया. धान्यांमध्ये आमिष जाण मसूर माश हे प्रमाण, फळांमध्ये जंबीर आपण निंबू भेद जाणावा. रसांमध्ये म्हैशी दुग्ध दुसरे अजाक्षीर अशुद्ध, परी गोदुग्ध असे शुद्ध म्हैशी दुग्ध अपवित्र. शाकांमध्ये आमिष जाण दोडका घोळ शेपू आपण, अफू राजगिर पत्रपूर्ण शाका आमिष जाण. पलांडू आणि लशुन तेने पुण्यशय होय जाण, सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे. हिंसा करू नये जाण शाप देऊ नये आपण, असत्य बोलू नये पूर्ण नख रोमेन छेदावी. अस्ति कपलांचे स्पर्शन क्रोध करू नये आपण, महोदकी प्रवेशुनी स्नान करू नये कदापि. चांडाळाशी संभाषण अगोत वस्त्रांचे धारण, अन्याची माळा वस्त्र आसन पूर्वोक्त सर्व वर्जावी.
उच्छिष्ट आणि चंडिकान्न क्षुद्रे आणिले ते आपण आमिष पिपिलिका युक्त जाण बक्षू नये कदापि अंजलीने उदकपान करू नये कदापि आपण उच्छिष्ट असू नये जाण मुक्तकेश असू नये आचमना वाचून राहू नये कदापि जाण अथवा श्रोत्रांचे स्पर्शन आचमना भावी करावे गंथ भस्मांचे धारण वारंवार करावे जाण दक्षिणपूर्व करुणी चरण निजू नये सर्वथा करुणी पाद प्रक्षालन मग बैसावे आसनी जाऊन सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव करावे पूर्वोक्त नियम धारण करिता फल प्राप्त होय तत्वता ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी करावे प्राकृताचे पठण त्याचे नाही नियमधारण सांगितले होमविधान तेही प्राकृती असेना असो पावस तिल घृते जाण प्रतिश्लोकी करावे हवन याचे सांगितले विधान यथाशक्ती करोणिया आता सिंहावलोकने करून सांगतो ग्रंथाचे वर्णन स्तोत्रमंत्रे करावे हवन देवी कारणे शुभ हवी पुन्हा नाममंत्रे जाण करावे देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर देवीचे स्वरूप सुचिर आपुले ठाई भावावे होऊनी तन्मय सत्वर जो या प्रकारे निरंतर पूजा करीतसे सादर भक्ती नम्र होऊनिया तो मनासारिखे भोग भोगुनी देवी सायुज्य पावे जनी ऐसी व्यासाची हे वाणी संशय काही असेना जो नित्य चंडिके लागून पूजा न करी दुर्जन त्याच्या सर्व पुण्याचे दहन करी शनार्धे जगदंबा यथाशक्ती राजोपचार देवीसे अर्पावे प्रियकर षोडोपशोपचारे पूजा प्रकार करुणी देवी ते पूजावे खडगिनी शुलिनी हा मंत्र एक शुलेन पाही हे मंत्र चार देख सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक तीही चरित्री अनुक्रमे या दशमंत्रे करुणी जाण करावे पंचवार प्रदक्षिण नमो दैवे पंचक म्हणून नमस्कार घालावे सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक येणे स्तोत्री स्तवावे देख द्रव्यहीन मंत्रे सकळीक पूजा देवीसी समर्पावी ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करीतसे अनुदिन तयासी देवीचे सायुज्य जाण प्राप्त होय निर्धारे या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक तैसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलिले जैसे देवीचे मंत्र फलती इच्छिले फल तत्काल देती तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काल सफलित असो या अध्यायीचे ठाई जाण केले वैकृतिकर रहस्य वर्णन पुढील अध्यायी निरूपण मूर्ती रहस्य परिसावे याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटापासून मुक्त होय निर्धारे आणि तयासी होमाचे फळ प्राप्त होतसे तात्काळ देवी एके बैसोनी जवळ हे द्वादशाध्यायी निरूपिले मानसी इच्छिले सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याच्या श्रवण पठने पै श्रीदेवीने जैसे वदविले तैसेची येथे निरूपिले त्या देवीसी नमन वाहिले राम करी सर्वदा इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम पंचोदशोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु। मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः, श्री महाकाल्यादि देवतात्रयाय नमः, श्री चंडिकाय नमः। जय जय हो विश्वजननी, जय जय हो प्रणवरूपिणी, जय जय हो दैत्यदलिनी, मूळ प्रकृती महामाये, जय जय दशमुख विराजिनी, जय जय अष्टदश भुजाधारिणी, जय जय अष्टभुजा कमललोचनी, त्रयरूपात्मिक देवी। तू रूपे धरुणी अनेक, दुष्टांचे शासन करीसी देख, आणि निज भक्तांसी रक्षक होसी नारायणी तू। असो पूर्वाध्यायाचे अंती वैकृती रहस्य वर्णिले निश्चिती, आणि पूजा होमादी पद्धती निरूपिली श्रोतिया। आता हा कळसाध्याय जाण, येथून संपले निरूपण, यात मूर्ती रहस्य पूर्ण भक्तजना निवेदिले। मार्कंडेय शिष्या लागून करी देवी चरित्र कथन, तुसूत शौनकासी वर्णन करिता झाला त्याची पै। मेधा म्हणे सुरथासी, आता मूर्ती रहस्य परियेसी, पूर्वी निरूपिले तुझसी अष्टावतार देवीचे।
महाकाली महालक्ष्मी जाण, तिसरी महासरस्वती पूर्ण, या तिही अवतारांचे धन्य आणिक चरित्रे वर्णिली. आता शेष अवतार सम्यक, नंदा रक्तदंतिका शताशी देख, भीमादेवी भ्रामरी सुरेख, हेची 5 जाणावे. या 5 अवतारांचे पूर्ण, एकादशाध्यायी निरूपण, राया केले तुझ लागून, आता स्वरूपे श्रवण करी. जी का नंदा भगवती, होईल नंदकन्या निश्चिती, जिची यशोदोदरी उत्पत्ती, नंदा म्हणती तिजेसी. 28वे युगी जाण, शुंभ निशुंभ दोघे जण, पुन्हा होतील उत्पन्न, त्यांचे हनन करील ती. जिची भक्ती पूजन स्तवन, करिता होऊनी सुप्रसन्न, जगत्रया ते वश करून, क्षण मात्रे देतसे. सुवर्णा सारिखी पितकांती, उत्तम दिसे जियेची व्यक्ती, अत्यंत पिवळी वस्त्रे शोभती, कनकासारिखी जियेची. कणकासारिखा जियेचा वर्ण, तैसीची जियेची भूषणे पूर्ण, कमलांकुश पाशाब्ज धारण, अलंकृत चतुर्भुजा. इंदिरा कमला लक्ष्मी देख, श्री ही जियेची नामे सम्यक, पिवळ्या कमळाची बैठक, सुवर्णासारखी जियेची. असो या प्रकारे करुण, सांगितले नंदेचे ध्यान, जियेचे करिता नामस्मरण, जगत्रय वश होय. आता रक्तदंतिका जियेचे नाम, चंडिका बोली जेरी उत्तम, सांगतो तिचे रूप परम, पापनाशक असे ते. रक्तासारिखे वसन सुरेख, तैसाची रक्तवर्णा सम्यक, तदुपरी रक्तभूषणे देख, रक्तांगी ती शोभतसे. रक्तासारिखी आयुधे जाण, तैसेची असती जियेचे नयन, जियेचे केश रक्तवर्ण, अतिभ्यासुर दिसताती. रक्तासारिखी दशण देख, जिच्या रक्तदाडा सकळिक, रक्त उपचार प्रिय जिला. पतिव्रता जैसी पती ते, सेवित असे अनुरक्ते, तैसी रक्तदंतिका भक्त सेवेते, तत्पर राहे अनुदिनी. 50 कोटी योजने केवळ, पृथ्वी सारिखी जी विशाल, मेरू सारिखे स्तनयुगल, दीर्घलंब स्थूलती. ते रक्तदंतिकेचे स्तन, अत्यंत मनोहर जाण, कर्कश अति शोभायमाण, सदानंद पयोनिधी. सर्व कामांते करीती दोहन, ऐसे जियेचे अस्ति स्तन, भक्तांकारणे संपादन, करती झाली देवीती. खडगपात्र मुसल लांगल, ती चतुर्भुजी धरी तत्काल, रक्तचामुंडा आख्या केवल, होती झाली तियेची. देवी योगेश्वरी जाणे, ही जियेची अभिदाने, सकळ जग व्यापिलेने, स्थावर जंगमात्मक पाही. धनुवंशी जे जन्मले, दानवयसे नाम पावले, तया सर्वांते बक्षिले, दंते चाविले क्षणार्धे. तेव्हा दाडिंबीच्या पुष्पापरी, दंतरक्त जाहले सत्वरी, ते रक्तदंतिका हे चराचरी, नाम होते जाहले. या रक्तदंतिकेचे पूजन, भावे करी जो आपण, तो चराचराते व्यापून, मान्य होये सर्वांसी. तैसेची जो भावे निश्चित, इचे स्तवन करी सतत, त्याची देवी सेवा करीत, जैसी पतिते पतिव्रता. असो या प्रकारे करुण, वर्णिले रक्तदंतिकेचे ध्यान. आता शताशी स्वरूप वर्णन, करीतो मी तुझ लागी. शताशी तिची शाकंभरी, तिची दुर्गादेवी अवधारी, या तिही नामांची तदुपरी, व्याख्या ऐक अनुक्रमे. शतवर्षे अनावृष्टी मागुती, जेव्हा झाली पृथ्वीवरती, तेव्हा सर्व ऋषींच्या स्तवने निश्चिती, अयोनी स्वरूप दरियेले. सव्यांची शतनेत्रे करुण, पाहती झाली मुनी लागून, शताशी हे अभिधान, होते झाले ते काळी. तेव्हा स्वदेहाचे ठाई जाण, शाकादी अन्न करुणी उत्पन्न, तेने केले सर्व लोक भरण, शाकंभरी म्हणती सदा. दुर्गनामे महाअसुर, ते काळी मारिला दुर्धर, म्हणून दुर्गादेवी नाम सुंदर, होते जाले तियेसी. ती शाकंभरी आपण, नीलवर्णा असे जाण, नीलोत्पला सारिखे लोचन, उदर त्रिवळी विभूषित. कर्कश सम उत्तुंग जाण, दीर्घपुष्ट घनस्तन, गंभीर नाभी शोभायमाण, कमलधारिणी कमलालया. मुष्टी बाणे करुणी पूर्ण, कार्मुकधरी शोभायमाण, पुष्पपल्लव मुलादी पूर्ण, फलशाकसंचय धरिजी. शाकसंचयाचे लक्षण, इच्छिली कामना करी पूर्ण, अनंतरसयुक्त जाण, शाकसंचय जियेचा. श्रुधा तृषा आणि मरण, जरा रोगांचे करी हरण,
ऐसा शाकसंचय पूर्ण शाकंभरीचा जाणावा. तिची दुर्गा शताशी शाकंभरी, पार्वती कालिका उमा गौरी, सती चंडी परमेश्वरी, नामे अनंत जियेची. जो शाकंभरीचे ध्यानस्तवन, जप नमन करी पूजन, शीघ्र अक्षय पाणामृत अन्न, फल प्राप्त तयासी. असो या प्रकारे करून शाकंभरीचे केले वर्णन. आता भीमादेवीचे ध्यान लक्षण सांगतो मी तुझ लागी. जेव्हा राक्षस मातले फार, त्यासी ब्राह्मण केले जर्जर, तेव्हा ऋषी मिळोनी समग्र, स्तविते झाले अंबेसी. मग हिमाचली सत्वर, रूप धरिले भयंकर, भीमादेवी होऊनी संहार, केला तेव्हा असुरांचा. तव ऋषी मिळोनी उत्तम, ठेविती भीमादेवी हे नाम, त्रैलोक्यभरी कीर्ती परम, होती झाली देवीची. ती भीमादेवी नीलवर्ण, तैसीची नीलवस्त्रे करी धारण, नीलरत्नांची भूषणे जाण, अंगी शोभती देवीच्या. भयंकर दाडा भ्यासुर वदन, विशाल नेत्र शोभायमान, दीर्घपुष्ट उत्तुंग स्तन, विशाल नारी चतुर्भुजा, चंद्रहास डमरुशिर, पाणपात्र करी सुंदर, कालरात्री ती एकवीर, कामदात्री असे सदा. ती तेजोमंडल दुर्दशा, नाम भीमादेवी नरेशा, हृदयी तियेची करिता आशा, पूर्ण होती मनोरथ. असो या प्रकारे करुण भीमादेवीचे वर्णिले ध्यान, आता भ्रामरी स्वरूप जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अरुणासूर भयंकर, तेने पिडिले लोक समग्र, तेव्हा देव मिळोनी सत्वर, स्तविते झाले देवीते. देवीने भ्रामरी स्वरूप धरुण, अरुणासुराचे केले हनन, मग सर्व देव ऋषी मिळोन, देवी कारणे प्रार्थिती. तेव्हा भ्रामरी हे नामाभिधान, होते झाले देवी लागुण, असंख्यात भ्रमरगण, झंकार करीती स्वरूपी. त्या भ्रामरीचा चित्रवर्ण, चित्रवस्त्रांते करी धारण, चित्रदेवीची भूषणे जाण, चित्रभ्रमर भस्तकी. असंख्यात भ्रमरपंक्ती, जियेच्या अवयवी रुंजी घालिती, महामारी ऐसे म्हणती, त्या देवी ते सकळ जन. जे भ्रामरीचे करी स्तवन, जप ध्यान स्मरण पूजन, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण, स्वये करी जगदंबा. या प्रकारे अवतार मूर्ती, तुझ म्या सांगितल्या नृपती, ज्या सर्व कामधेनू निश्चिती, ज्या ते वर्णिती व्यासादिक. जगन्माता चंडिका जाण, तियेचे अवतार हे पूर्ण, अष्टमुख्य तुझ लागुण, केले वर्णन नृपाळा. श्री कमला सावित्री पार्वती, शची अनसुया सरस्वती, अदिती गायत्री सीता अरुंधती, आणि मादी सिद्धी सर्वत्या. मातृका चामुंडा योगिनी, 16 सहस्र कृष्णपंथी, अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी, अवतार सर्व देवीचे. अंश मात्र कला मात्र जाण, तुझ हे अवतार केले वर्णन, ऐसे अनंत अवतार पूर्ण, अंत न कळे ब्रह्मादिका. हे परमरहस्य जाण, तुझ लागी केले वर्णन, तू हे कोणा लागी कथन करू नको सर्वथा. हे दिव्य मूर्तींचे आख्यान, अभिष्ट फलदायक जाण, तस्मात सर्व प्रयत्ने करून देवी निरंतर जपावी. सप्त जन्मार्जित घोर पातक, ब्रह्महत्यादी तुल्य देख, याच्या पटमात्रे सकळीक, नाश पावती क्षणार्धे. सर्व पापांपासून मुक्त, पाठ मात्रे करुणी होत, सकळ तयाचे मनोरथ, पूर्ण होती सर्वदा. हे देवीचे तुझ कथिले ध्यान, महद गुह्या होनी गुह्य जाण, तरी रक्षी प्रयत्ने करून, सर्व काम फलप्रद हे. असो या प्रकारे करून ग्रंथ समाप्ती झाली जाण, या अध्यायी केले वर्णन, मूर्ती रहस्य सर्वही. आत्ता कात्यायनी तंत्री जाण, जे का वर्णिले मंत्रविधान, तैसेची डामर तंत्री पूर्ण, मंत्रविधान वर्णिले. मंत्र महौषधी ग्रंथ, तेथेही वर्णिले यथार्थ, तैसेची आपण विधानोक्त, येथे वर्णू यथाशक्ती. संस्कृत सप्तशतीचे देख, 700 मंत्र ही सिद्धिदायक, तरी त्यातून कारणिक, संक्षेपे संविधान सांगू पै. कथानुक्रमे करून ते मंत्र जेथे आले जाण, तेथे त्याचे निरूपण सविस्तर असे केले. मंत्र अध्याय 1 ओवी 126. ज्ञानी नामापी चेतांसी, महामाया प्रयच्छती. हेतू, हा महामायेचा मोहिनी मंत्र, याचा जप पवित्र अथवा प्रतिश्लोकी पडता सर्वत्र जगतवश्य होतसे. मंत्र अध्याय
अध्याय 3 ओवी 41-42 एव मुक्ता समुत्पत्य हेतू स्वशत्रुसी व्हावे मरण ऐसे मनी वाटता जाण सर्व बाधा प्रशमनम. हा मंत्र आधी जपावा, मग या मंत्राचा जप जाण, ऐसे मंत्रद्रव्य मिळवणं, लक्ष जप करिता पूर्ण शत्रुनाश होतसे. मंत्र अध्याय 4 ओवी 27-31 हेतू सर्व दुःखांसी व्हावा नाश ऐसे वाटलिया मनास दरुणी याचा निदिध्यास अयुत जप करावा. मंत्र अध्याय 4 ओवी 46-50 हेतू ऐसा 4 श्लोकात्मक हा मंत्र 112 अक्षरे सर्वत्र, याचा अयुत जप करिता पवित्र सर्व काम संकल्प सिद्ध होती. मंत्र अध्याय 5 ओवी 23-24 नमो देवे महादैवे हेतू याचा अयुत जप करिता इष्टफल पावे औचिता, चारी पुरुषार्थ तत्वता तया नरवरा साधती. मंत्र अध्याय 11 ओवी 38-39 हिनस्ती दैत्य तेजांसी हेतू पूर्वी सांगितल्यावरून याचे करून या विधान, मग हा मंत्र पठण करून दीप बलिदान करावे, सवेची करावे घंटाबंधन, बालग्रह शांती होय पूर्ण, शत अथवा सहस्र जाण मंत्र जप करावा. ऐसे जेथे जेथे मंत्र आले तेथे तेथे अर्थ केले, म्हणून येथे केवळ वर्णिले जपसंख्यादी कारण. देवी प्रमणनार्थी हरे हा मंत्र लक्ष अथवा अयुत मात्र किंवा जपता सहस्त्र सर्व आपदा नासती, अथवा प्रतिश्लोकी जाण या मंत्राचा पल्लव लावून पाठ करिता सर्व विघ्न सर्व आपदा नासती. मंत्राची व्हावी सिद्धी सत्वर तरी सांगतो एक विचार, दोन सांगितला हा प्रकार सर्व मंत्री योजावा. प्रतिमंत्राचे ठाई जाण आद्यंती प्रणव योजून मंत्र जप केलिया जाण शीघ्र सिद्धी होतसे. अथवा प्रतिमंत्री जाण व्याधतित्रय आद्यंती योजून मंत्र जप केलिया आपण शीघ्र सिद्धी होतसे. अथवा प्रतिमंत्री पूर्ण आद्यंती व्याधतित्रय योजून विलोम प्रतिश्लोकी जाण जप केलिया शीघ्र सिद्धी. अथवा पृथक मंत्र योजून लक्ष अथवा अयुत प्रमाण सहस्र किंवा शत जाण कार्यानुसार जपावा. आद्यंती वेदमंत्र त्र्यंबक योजुनी जपता प्रतिश्लोक अपमृत्यू निवारण देख येणे करुणी होतसे. दशांश होम दुग्ध तर्पण प्रतिमंत्रे करावे आपण, असो सर्व मंत्रांचे विधान प्रथमाध्यायी निरूपिले. शरणागत दिनार्थ हा मंत्र जपता निश्चित सर्व कार्यसिद्धी होत, संशय न धरी सर्वथा. करतु सानहा हा अर्धमंत्र याचा जप करिता पवित्र सर्व कामाची सिद्धी शीघ्र येणे होय निर्धारे. एवं देव्या वरम लब्धा हा मंत्र याचा जप करिता पवित्र स्वाभिष्ट वरप्राप्ती सर्वत्र येणे होय निर्धारे. सर्व बाधा प्रशमनम या मंत्राच्या लक्ष जपे जाण मंत्री सांगितले फळपूर्ण प्राप्त होय निर्धारे. इत्यम यदा यदा हा मंत्र याचा जप करिता पवित्र महामारीची शांती सर्वत्र येणे करुणी होतसे. ततो वव्रे नृपो राज्यम हा मंत्र याचा जप करिता पवित्र स्वराज्याचा लाभ सर्वत्र येणे करुणी होतसे. आपुली वृत्ती निर्धारी गेली असेल दुसऱ्याचे करी, मागुती प्राप्ती होय सत्वरी येणे मंत्रे करुणिया. यदंती उच्च दुरके हा वेदमंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र दुःखनाश होय सर्वत्र. अथवा पृथक जपताही दारिद्र्य दुःख हा अर्थमंत्र याचा जप करिता पवित्र दारिद्र्यादी नाश सर्वत्र येणे करुणी होतसे. कांसोस्मिता हा वेदमंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र लक्ष्मीची प्राप्ती सत्वर येणे करुणी होतसे. ज्ञानी नामापी हा मोहिनी मंत्र आणि एव मुक्त्वा हा पवित्र तेसाची दुर्गे स्मृता यांचा सर्वत्र प्रकार पूर्वीच वर्णिला. भगवत्या कृंत हा देख दारिद्र्य नाशादी मनोस्थित पूरक देवी प्रपन्नार्थी येणे दुःख नाशे हेही निविदिले. रोगानशेषान हा मंत्र निश्चित जपता सर्व रोग नाश होत इत्युक्त्वा सा तदा देवी येणे त्वरित सर्व विद्या प्राप्त होती. अनुग्रहाची इच्छामणी तरी जप करावा पूर्वांनी, शत्रुनिग्रह इच्छा धरुणी जप अपराणी संपवावा.
स्वये आपण जप करिता उत्तमाहुनी उत्तम तत्वता ब्राह्मणादी द्वारा करिता मध्यम फळ होतसे. याचे सांगितले धर्म नियम टाकोणी करी कर्म त्याचे फळ असे अधम सिद्धी न पावे कदापि. यजमानार्थ ब्राह्मण पवित्र सत्यासंतु हा वेदमंत्र प्रतिमंत्री जपता सर्वत्र सिद्धी तरीच यजमाना. जप करता जो त्या कारणे वस्त्रयुग्म पवित्र आसणे कमंडलू कलश जाणे उपवेतही अर्पावी. असो या प्रकारे करुण सांगितले मंत्रविधान पाहिजे तो मंत्र जाण सप्तशतीत पहावा. आता नवमंत्रांचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र त्याचे पठण करिता पवित्र देवी प्रसन्न होतसे. यात जे जे मंत्र आले त्याचे अर्थ पूर्वीची केले व्यासेची जे निवडिले अनुग्रहार्थ देवीच्या. अथ स्तोत्र या माया मधुकैटभ प्रमथनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेषण चंडमुंडमथनी या रक्तबीजाशनी शक्ती हा शुंभ निशुंभ दैत्यदलिनीय सिद्धिलक्ष्मी परा साचंडी नवकोटी मूर्तिसहिता मा पांतु विश्वेश्वरी स्तुता सुरे पुरमभीष्ट संश्रयास्तता सुरेंद्रेण दिनेषु सेविता करतु सानुहा शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभियन्तु चापदः या सांप्रतं चौदत्व दैत्यतापितरस्माभिरिषाच सुरे नमस्सत्ये. करतु सानहा शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभियन्तु चापदः या च स्मृता तच्छनमेव हन्तिनः सर्वापदो भक्तिविनम्र मूर्तिभिः. करतु सानः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभियन्तु चापदः. सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यसाखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टिस्थितिविनाशान शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वत्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयबेसराही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. यात ध्यानाचा एक मंत्र जाण 5व्या अध्यायातील 3 11व्यातील 5 प्रमाण नवमंत्र या स्तोत्री. जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे पठण. हे सप्तशतीचे सार जाण व्यासे निवडून काढिले. असो सप्तशतीचा पाठ जयासी न करवे स्पष्ट तेने हे म्हणावे उत्कृष्ट फळ सर्व मंत्रांचे. किंवा ही नवरत्नांची माळा प्रेमे घालावी देवीच्या गळा प्रसन्न होय देवी प्रेमळा स्तोत्र पठणे करुणिया. अथवा हे नवनाग सुढाळ देवीची भूषणे केवळ ना तरी नवनिधी सकळ देवीचे ऐश्वर्य जाणावे. किंवा हे नवनारायण देवीचे करिताती स्तवन अथवा हे नवनाथ जाण देवी लागी स्तविती सदा. नातरी या नवदुर्गा साचार देवीची स्तविती निरंतर. किंवा या नवशक्तीचे आधार देवी असे सर्वथा. ऐसे हे नवमंत्राचे स्तोत्र पठण करिता प्राणी मात्र देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होतसे. तेसेची जाण श्रवण करिता सर्व बाधा नासती तत्वता पुरुषार्थाची आशा धरिता नित्यपठण करावे. असो या ग्रंथपठणाचे फळ महादेव सांगे सकळ उमा ऐकतेसे वेल्लाळ मम चिंता म्हणितो. एक करिता आवर्तन सर्व सिद्धी प्राप्त जाण नित्य द्विरावृत्ती करुण पुत्र प्राप्त होतसे. पीडा उपसर्गाची शांती नित्य करावी त्रिरावृत्ती पंचावर्तने करुणी निश्चिती ग्रह शांती होतसे. महाभय झाले उत्पन्न तरी करावे सप्तावर्तन नवावर्तने करिता जाण वाजपेय फल असे. राजा वश व्हावा म्हणून आणि सर्व ऐश्वर्या लागून 11 आवर्तने करावी जाण 11 वृत्त्या कामसिद्धी 12 आवर्तने करिता वैरीनाश होय तत्वता. 14 आवर्तने करिता स्त्री पुरुष वश होतसे 15 आवर्तने करुण सौख्यश्री प्राप्त होय जाण. पुत्र पौत्र ध्यानादी धन 16 आवर्तने करुणिया 15 आवर्तने करुण सौख्यश्री प्राप्त होय जाण. पुत्र पौत्र ध्यानादी धन 16 आवर्तने करुणिया 17 आवर्तने करुण मुक्त होय राजापासून. शत्रूचे वावया उच्चाटन 18 करावी 20 आवर्तने करुण वनसंबंधी भयापासून मुक्त होय न लागता क्षण यासी संशय असेना.
25 आवर्तने करिता बंधापासून होय मुक्तता. आता शतावृत्त्यांचे तत्वता. फळ एके पार्वती. महासंकट झाले म प्राप्त, किंवा चिकित्सा होता निश्चित. क्षयरोग होता अद्भुत, शतावृत्ती कराव्या. प्रजानाश कुलोच्छेद जाण, आयुष्यनाश असता पूर्ण. शत्रुवृद्धी होता प्रमाण, शतावृत्ती कराव्या. व्याधिवृद्धी धननाश होत, तथा त्रिविध महोत्पात. अधिपातक होता प्राप्त, शतावृत्ती कराव्या. शतावृत्ती करिता पूर्ण, प्राप्त होय शुभ लक्षण. सर्व मनोरथ पूरक जाण, अष्टोत्तर शतावृत्ती. सहस्रावर्तने करिता शताश्वमेध फलिये हाता. परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता, मोक्षही होय निश्चये. असो या प्रकारे करुण, याचा महिमा वर्णिला पूर्ण. महाकालीचे चरित्र प्रमाण, एक अध्याय असे ते. पुढे महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्याय वर्णिले पवित्र. त्यात 9व्या अध्यायी देख सुरत वैश्य चरित्र सम्यक. अंती 3 अध्याय सुरेख रहस्यांचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्रीदेवी चरित्र सकळ. श्रवण पठन मात्रे कृपाळ, देवी प्रसन्न होतसे. परिमुख्य पाहिजे भावार्थ, त्या वाचुनी सर्व ही व्यर्थ. 12वे अध्यायी हा अर्थ, देवी वाक्याचा पाहावा. भक्तीने करावे श्रवण पठण, भक्तीने करावे पूजन हवन. जाणता जाणता म्हणून देवी बोलती झाली. येथे ज्ञानाचे कारण नाही, भक्तिभावार्थ मुख्य पाही. भक्तीने अर्पिता पत्रपुष्पही, देवी संतुष्ट होतसे. अभक्तीने राजोपचार, अर्पिता व्यर्थ होती साचार. या कारणास्तव भक्ती थोर, भगवत कृपे कारणे. 15वे अध्यायी उत्तम, संस्कृत पाठाचे दुर्गम. व्यासांनी जे वर्णिले नियम, त्यांचे भक्तिवंता कारण नसे. यदर्थी शांतिशेखर ग्रंथ, बोलता झाला यथार्थ. त्याचा येथे घेतला वाक्यार्थ, तो शोधून पाहावा. न चात्र नियमः कच्चित जापकानांच, न चात्र नियमा कच्चित जापकानांच स्वत्यच. न चात्रावर्तने संख्या, यथाबद्ध समाचरेत. यथेच्छं ऋत्विजं कुर्याद होमद्रव्यं यथप्सित. ब्राह्मणानांच निर्बंधन कुर्यदवी कदाचन. टीका. या सप्तशतीचे ठाई जाण, अथवा पाठ करणार ब्राह्मण कोणताही नियम जाण तया लागी असेना. या सप्तशतीचे आवर्तन अमुक संख्या करावे जाण, ऐसे पाठनियमांचे प्रमाण प्राकृती नाही वर्णिले. मनास वाटे तितुके ब्राह्मण, यथेच्छ होमद्रव्य संपादन. कोणताही निर्बंध जाण ब्राह्मणासी करू नये. प्रतिप्रकरणाचे अंती अध्याय. बध इति म्हणो नये पदत्रय, ऐसा पदत्रयांचा संशय ब्राह्मणासी न करावा. धन्वंत जो तेने हवण, भक्तिमंते करावे पठण. प्रेमभक्ती जी तिचे लक्षण, अष्टभाव जाणावे. दुसरे भक्तीचे लक्षण, जगदंबा आणि आपण हे चराचर विश्व जाण, एकरूपे पाहावे. अनिमादी सिद्धी देवीच्या दासी, परिभक्ती नाही देवीपासी. म्हणून जगदंबा भक्तांसी, अल्पार्पणे कृपाळू. मताभिमानी ऐसे म्हणती, चंडिका मध्य मांस भक्षिती. दया नाही चंडिके प्रती, दयाळू तो महाविष्णू. परी रामकृष्ण अवतारी जाण, विष्णूने केले मध्य मांस भक्षण. हा देवांचा स्वभाव धर्म जाण, दोष कदा न ठेवावा. विष्णू होणी फार दयाळ, जगदंबा असे केवळ. पित्या होणी स्नेह प्रबळ, जननीचा तो प्रसिद्ध. कोणी शाक्त असे म्हणती, आमुची देवता मध्य भक्षिती. आम्हीही भक्षण करू निश्चिती, परी तो धर्म नव्हे त्यांचा. शिवे विष बक्षिले समग्र, अगस्तीने गेला समुद्र. तैसाची देवीने प्रताप उग्र, करुणे असुर मारिले. तेसे न गडे इतरांसी, करिता मृत्यू निश्चयेसी. मग मध्य माणसाची इच्छा कैसी, दरुणी जय पावेल. मद्यासी असे शाप दारुण, स्पर्श करी जो का ब्राह्मण. पंचमहापातके जाण, नरक प्राप्ती तयासी. मध्य मांसांचा नैवेद्य अर्पण, देवीसी करी जो का ब्राह्मण. अंत्य ज्याच्या घरचे पक्वान, देवी स्पर्श न करीतया. कुष्मांडादी फलांचे बलिदान, ब्राह्मणे करावे देवीचे अर्पण. पायसादी नैवेद्य समर्पण, अथवा समयी असेल ते. वाक्याचा सांगता विस्तार, ग्रंथ वाढेल अपार. त्या देवी कारणे नमस्कार, वारंवार असो माझा. प्रथमाध्यायी निश्चिती, श्री महाकालीची उत्पत्ती. मधुकैटभ दैत्यांप्रती, मारविती झाली जगदंबा. द्वितीयाध्यायी केले वर्णन, श्री महालक्ष्मीचे जनन.
सेनापतीचे युद्ध दारुण होते जाले देवीसी. तृतीयाध्यायी कथन झाले महिषासुराचे हनन केले. चतुर्थाध्यायी निरूपिले शक्रादी देव स्तुतीसी. पाचवे अध्यायी निरूपण श्री महासरस्वतीचे आख्यान. पार्वती देहापासून जनन दूतसंवादही वर्णिला. सहावे अध्यायी वर्णन देवीने मारिला धूम्रलोचन. सातवे अध्यायी ते दारुण चंडमुंड वधियेले. आठवे अध्यायी निश्चिती रक्तबीजाची केली समाप्ती. नववे अध्यायी निशुंभाप्रती मारिती झाली जगदंबा. दहावे अध्यायी वर्णिले शुंभासुरांचे हनन केले. अकरावे अध्यायी निरूपिले नारायणी स्तुतिते. बारावे अध्यायी प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद. श्रवणपठणाचे फल अगाध देवीने स्वमुखे वर्णिले. 13वे अध्यायी केले वर्णन सुरथ वैशांसी देवी प्रसन्न. अक्षयी राज्य नृपाल गुण मुक्ती दिदली वैशासी. 14वे अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य केले कथन. देवीने ब्रह्मा शिव विष्णू निर्मुण उत्पन्नादी कर्मे निवेदिली. 15वे अध्यायी जाण केला पूजा प्रकार वर्णन. सप्त प्रकारची अनुष्ठाने पूर्ण तथा होम प्रकार वर्णिला. शेवटी 16वे अध्यायी मूर्ती रहस्य वर्णिले पाही. पंचावतार चरित्र सर्वही ध्यानरूपादी वर्णिले. या प्रकारे करुणी जाण 16 अध्याय ग्रंथ पूर्ण. श्रीदेवीने कृपा करुण ब्राह्मण मुखे वदविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण हेची षोडोपचार पूर्ण. केले श्री जगदंबा पूजन भावे अर्पिले सर्वही. किंवा हा षोडशाध्याय ग्रंथ हाची 16 कळांचा नक्षत्रनाथ. भक्तांचे त्रिविध ताप शमनार्थ देवीने पूर्ण निर्मिला. अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण हेची 16 दळांचे कमल पूर्ण. श्री जगदंबेसी केले अर्पण धरिले करी प्रीतीने. ना तरी हे षोडशोध्याय देखा देवीच्या कंठीच्या 16 मातृका किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी निजकंठी. असो या प्रकारे करुणी जाण केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ झाला निर्माण ते स्थान सांगतो. कृष्णावेणी संगमापासून दक्षिण दिशेसी कोश तीर्ण. कृष्णेपासून पश्चिमेसी जाण एक कोश परियेसी. वर्णे नाम असे नगरी तेथे देवालया माझारी. ब्राह्मण असे सहपरिवारी राम नाम तयाचे. तो केवळ बुद्धिहीन देव महिमा अगाध पूर्ण. परी त्याते वदले त्याचे वदन देवी कृपे करुणिया. तेथे श्री जगदंबा भवानी श्री पांडुरंगाचे रूप धरुणी. बैसली जाऊनी सिंहासणी शिवरूपे पार्श्वभागी. मुकुट कुंडले वनमाळा घनश्याम दिसे सावळा. कांसे पितांबर सोनसळा आपादमाळा शोभती. शोभती सकल अलंकार गंध वैजयंती मनोहर. कटिवरी ठेविले कर उभय भागी साजिरे. नाना पुष्पभार शोभती तुलसीमाला विराजती. वामभागी रुक्मिणी सती आदिमाया जगदंबा. दक्षिणेसी रामलक्ष्मण जवळी चतुर्भुज विष्णुपूर्ण. बाहेर मंडपी गजानन लक्ष्मी असे तयापासी. दक्षिणोत्तर गरुड मारुती पार्षदगण मुख्य असती. पश्चिमेसी मुरलीधर निश्चिती पुढे श्री तुलसी विराजे. तुलसी महात्म्य ग्रंथ जाण पूर्वी केला असे निर्माण. सांप्रतकाळी नवरस पूर्ण देवी महात्म्य वर्णिले. असो त्या देवालया माझी जाण हा ग्रंथ झाला निर्माण. अग्निसेवक राम ब्राह्मण देवी वदली तन्मुखे. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे सकळिका. जगदंबेने बुद्धी देऊन या देखा ग्रंथ संपूर्ण वदविला. शके 1781 सिद्धार्थी नाम संवत्सरासी. अश्विनी शुक्ल अष्टमीसी ग्रंथ समाप्त झाला. आषाढ शुक्ल त्रयोदशीसी आरंभ केला या ग्रंथासी. अश्विनी शुक्ल अष्टमीसी ग्रंथाचा शेवट झाला. सद्गुरु तो दत्तात्रेय जाण संप्रदाय सर्वांसी विद्यमान. तया कारणे माझे नमन सर्व भावे करुणिया. श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ. चतुर्थाध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असे तो. याचे श्रवण पठण करिता सर्व बाधा निरसती तत्वता. सर्व संकटापासून मुक्तता होत असे निर्धारे. जैसे श्रीव्यासांनी केले वर्णन तेसेची येथे कथिले जाण. भावार्थे याचे करिता पठण श्रवण करी देवीती. देवीने जैसे बोलविले तेसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले प्रेमभक्ती करोणिया. श्रीदेवीसी नमस्कार. रकद विजाचा वारंवार
जिने करुणी कृपा अपार हा ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे मूर्ति रहस्यं वर्णनं तथा कारणिक स्तोत्र मंत्रादिकथनं. नाम षोडशोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री जगदम्बार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यता देवी प्रसिद्ध परमेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती प्रसन्ना वरदा भवन्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इष्टकामना सिद्धिरस्तु.